नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत वेगळे पद शोधा। या प्रकरणात 4 आकृत्यांचे ABCD असे संच दिलेले असतात, ज्यातून एक वगळता इतर सर्व आकृत्यांची वैशिष्ट्ये ही समान असतात। विसंगत आकृती किंवा गटात न बसणारी एक वेगळी आकृती ओळखणे हा एक वर्गीकरणाचाच प्रकार आहे। आता मग आपल्याला प्रश्न पडतो की वेगळी आकृती कशी ओळखावी? तर पहिलं म्हणजे प्रतिबिंब। आकृतीचे आरशातील अगर पाण्यातील प्रतिबिंब आहे का ते पाहावे। आता आरशातील प्रतिबिंब ओळखायचे कसे? तर इकडे पहा, या प्रकारे 1 ते 0 म्हणजे 1 ते 9 आणि नंतर 0 असे अंक आरशामध्ये कशा पद्धतीने दिसतात? इथे आपण पाहिलं तर 1 हा आपल्याला अशा पद्धतीने लिहिलेला दिसतो। म्हणजेच काय, तर आरशासमोर जर आपण 1 धरून उभा राहिलो तर 1 ची प्रतिमा आरशामध्ये अशी दिसेल। अशाच पद्धतीने 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 या पद्धतीने दिसतील। 0 मात्र आहे तसंच आपल्याला आरशात दिसेल। जसे 1 ते 9 अंक असे दिसतात, त्याच पद्धतीत A to Z ही संपूर्ण ABCD सुद्धा आपल्याला आरशाच्या प्रतिबिंबामध्ये कशी दिसेल हे अभ्यासावं लागेल। A अशा पद्धतीने दिसतोय, B अशा पद्धतीने दिसतोय आणि आपण एक एक अक्षर जर अभ्यासत गेलो तर आपल्याला लक्षात येईल की आपल्याला सरळ दिसणारी जी काही आकृती आहे किंवा कोणतंही अक्षर आहे तर ते आपल्याला आरशाच्या प्रतिमेत दिसताना उजवी बाजू डाव्या बाजूला दिसेल किंवा डावी बाजू ही आपल्याला उजव्या बाजूला दिसेल, अशी ही आरशातील प्रतिमा आपल्याला ओळखायची आहे। ही जी इथे खूण दिसते ही आरशातील प्रतिमा असल्याचे दर्शवते। नेहमी लक्षात ठेवायचं, ही खूण जर आपल्याला परीक्षेमध्ये एखाद्या प्रश्न प्रकाराला दिली तर इथे तुम्हाला सांगितलं की एखादा अक्षर हा या प्रतिमेत कसा ओळखाल, तर तेव्हा लक्षात घ्यायचं की ही आरशाची प्रतिमा आहे। मग AHIMOTUVWYX ही अक्षरे आरशात आहेत तशीच दिसतात। ही गोष्ट आरशाच्या प्रतिमेत आपल्याला लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे। या अक्षरांमध्ये आरशाच्या प्रतिमेत कोणताही बदल होत नाही, हे तुम्ही लक्षात घ्या। आता आपण हेच अक्षर आणि हेच अंक पाण्याच्या प्रतिबिंबात, जलप्रतिबिंबात कसे दिसतात ते पाहूया। या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की आरशातील प्रतिबिंब हे उजवी बाजू किंवा डावी बाजू लक्षात घेऊन ओळखायचे असते, तर पाण्यातील प्रतिबिंब हे वरची बाजू आणि खालची बाजू हे लक्षात घेऊन ओळखायचे असते। इथे या ठिकाणी एक आपल्याला जसा स्टँडिंग दिसतोय तसा तो पाण्याच्या प्रतिबिंबामध्ये उलटा दिसतोय। 2 बघा, इथे या ठिकाणी 2 ची बाजू ही वरचं डोकं त्याचं पूर्णपणे खाली गेलेलं दिसतंय। मग अशा प्रकारे आपण जर पाहत गेलो तर आपल्याला दिसेल की 1 ते 9 अंक आरशाच्या प्रतिमेत कसे दिसतील। त्याचप्रमाणे A to Z हे सुद्धा लेटर्स आरशाच्या प्रतिबिंबात या पद्धतीत आपल्याला दिसतील। आता जेव्हा ही खूण बघा, या खुणीकडे आपल्याला लक्षात येईल की ही खूण जेव्हा दिलेली असेल आणि विचारलं जाईल की यापैकी वेगळी आकृती ओळखा किंवा समसमान आकृती ओळखा, तर आपल्याला ती ओळखता आली पाहिजे। समसमानता या ठिकाणी येणारच नाही, कारण की पाण्यातील जलप्रतिबिंब म्हटलं की ते आपल्याला उलट पद्धतीने दिसेल, परंतु यात काही अक्षर तर असतील की जी आपल्याला एकसारखी दिसतात। जसं आपण पाहिलं की आरशातील प्रतिबिंबामध्ये सुद्धा काही अक्षर अशी आहेत की जी सेम टू सेम तशीच दिसतात। तसंच या ठिकाणीही पाण्यातील प्रतिबिंबामध्ये सेम टू सेम जशाच तसे दिसणारे काही अक्षर आहेत, जसे की BCDEHIKOX ही अक्षरे पाण्यात आहेत तशीच दिसतात। कदाचित किंचित त्यांच्यामध्ये फरक असू शकतो, परंतु थोड्याफार फरकाने का होईना पण ही अक्षरं आहेत तशीच दिसतात। या 2 गोष्टी जर आपण नीट लक्षात ठेवल्या तर आपल्याला हा प्रश्न प्रकार आपला अगदी पक्का होऊ शकतो। पुढे बघा, रेखांकित किंवा छायांकित भाग। आकृतीतील रेखांकित किंवा छायांकित भागाचे निरीक्षण करून आपल्याला या ठिकाणी आकृती ओळखता येते। आकृतीची स्थिती कशी आहे त्याच्यावरून सुद्धा आपल्याला आकृती ओळखता येते। सर्व आकृत्या एका विशिष्ट स्थितीत आणून, म्हणजेच एक आकृती कागदावर काढून उलटसुलट फिरवून इतर आकृत्यांशी तुलना करावी।
म्हणजे आपण जो घटक शिकत आहोत की वेगळे पद शोधा, त्याच्यामध्ये ही सर्व उपपदे किंवा उपप्रश्न याला आपण म्हणूया की आरशातील प्रतिबिंब एक झालं, पाण्यातील प्रतिबिंब एक झालं. पुढचा प्रकार असतो रेखांकित किंवा छायांकित भागाचे निरीक्षण करून आपल्याला आकृती ओळखता येते. त्याच्यानंतर आकृतीची स्थिती कशी आहे. सर्व आकृत्या एका विशिष्ट स्थितीत आणायच्या असतात आणि म्हणजेच एक आकृती कागदावर काढून उलटसुलट फिरवून इतर आकृत्यांशी तिची तुलना करावी लागते. त्याच्यानंतर घटिवत आणि प्रतिघटिवत म्हणजेच काय तर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने म्हणजे क्लॉकवाईज ज्याला आपण म्हणतो, आणि घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने म्हणजेच प्रतिघटवित म्हणजेच काय तर अँटी क्लॉकवाईज म्हणजे काटा विरुद्ध दिशेने चालतो, त्याला अँटी क्लॉकवाईज असे म्हणतात. दिलेली आकृती ही विशिष्ट कोनात किंवा अंशात फिरून बघायची. या पद्धतीने सुद्धा आपण वेगळी आकृती ओळखू शकतो किंवा वेगळे पद ओळखू शकतो. त्यानंतर आकृत्यांच्या रेषांची संख्या किती आहे, त्याच्यामध्ये वेगळे कोणकोणते चिन्ह दिलेले आहेत. परत लेखन पद्धतीच्या आकृत्या कशा, या प्रकारात विशिष्ट प्रकारे लेखन करून आकृत्या दिल्या जातात. त्याचप्रमाणे लिहिण्याची पद्धती, सममितीचा वापर केलेला असतो. अशा वेगवेगळ्या 9 उपप्रकारांमध्ये हा प्रश्न विभागला जातो. तर या पद्धतीने आपण जर सराव केला तर हा प्रश्न प्रकार आपला पक्का होईल. अधिक सरावासाठी आपण काही नमुना प्रश्न पाहूया. खाली 4 आकृत्या A, B, C आणि D दाखवल्या आहेत. या 4 आकृत्यांपैकी 3 आकृत्या कोणत्या तरी बाबतीत समान आहेत आणि एक आकृती त्यांच्यापासून निराळी आहे. त्या निराळ्या आकृतीची निवड आपल्याला करायची आहे आणि योग्य पर्यायाचे वर्तुळ आपल्याला या ठिकाणी रंगवायचे असते. तर सर्वप्रथम आपण काय करायचं आहे की इथे ही प्रश्न आकृती आहे, ही दिसत असेल आपल्याला. तर ही आकृती आहे. या आकृतीपासून ज्या काही उरलेल्या 3 आकृत्या आहेत त्यातल्या एक आकृती आहे की जी निराळी आहे आणि तीच आकृती उत्तर म्हणून असेल. तर ती कोणती आहे आपल्याला शोधायची आहे. पहिली आकृती आपण पाहिली A, तर ही B सेम आहे. त्याच्यानंतर C पाहिली तर Cच्या मधलं जे वर्तुळ आहे ते पूर्णपणे रंगवलेलं आहे, छायांकित केलेलं आहे. D आकृती पाहिली तर D आणि A सेम आहे. यालाच आपण काय म्हणू शकतो तर समसमान आकृतीचा सहसंबंध. तर या ठिकाणी C ही आकृती आपल्याला वेगळी दिसत आहे म्हणून C हे याचं उत्तर आहे. यानंतर आपण समान आकृती निवडणे हा प्रश्न प्रकार पाहणार आहोत आणि या प्रकरणात प्रश्न आकृतीशी जुळणारी समान हुबेहूब अशी आकृती आपल्याला उत्तर आकृत्यांमध्ये शोधायची असते. प्रथम प्रश्न आकृतीचे बारकाईने आपल्याला निरीक्षण करावे लागते. तसंच दिलेली प्रश्न आकृती ही पर्यायामध्ये शोधताना एक आकृती समान जी दिसत नाही आहे ती काय करायची आपल्याला बाद करायची आहे. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला फुल्ली मारत जायचं आहे आणि काळजीपूर्वक आपल्याला निरीक्षण करून योग्य आकृतीपर्यंत पोहोचायचं आहे. अतिशय सोपा आणि छान असणारा हा प्रश्न प्रकार आहे. जशी प्रश्न आकृती आहे तशीच उत्तर आकृतीमध्ये शोधायची आहे. यानंतर आपण पाहणार आहोत आकृती पूर्ण करा. या प्रकरणात चौरसाचे 4 भाग केलेले असतात. या केलेल्या 4 भागांपैकी 3 भागांमध्ये आकृत्या किंवा नक्षीकाम केलेले असते. या 3 भागांचे जर आपण निरीक्षण केले तर चौथ्या भागातील आकृती आपल्याला ओळखता येऊ शकते. पेन्सिलच्या साहाय्याने आपणास चौथा भाग रेखाटन करून मिळवता येतो. प्रश्न आकृतीमध्ये इतर 3 भागात भिन्नता असू शकते, परंतु 4ही भाग मिळून एक सलग आकृती तयार होते. जर आपण काळजीपूर्वक प्रश्न आकृतीचे निरीक्षण केले तर आपल्याला लक्षात येईल की जो एक भाग आहे तो कशा पद्धतीने आहे आणि आपल्याला तो कुठल्या ठिकाणी हवा आहे. इथे दिसेल की आपल्याला या ठिकाणी हा भाग मॅच होईल अशी आकृती आपल्याला निवडायची आहे. आता उत्तर आकृतीमध्ये 4ही जे भाग दिलेले आहेत ते बरोबर खालच्या दिशेलाच दिलेले आहेत. तर आता आपल्याला तंतोतंत जुळणारा तो भाग या ठिकाणी निवडायचा आहे. या प्रश्न आकृतीचं उत्तर शोधताना आपण सर्व भागांचे निरीक्षण केले तर आपल्या लक्षात येईल की A ही जी आकृती आहे ती प्रश्न आकृतीशी तो भाग तंतोतंत जुळतो. म्हणजे त्याचं उत्तर काय झालं A, कारण ही आकृतीबंधानुसार पॅटर्ननुसार चौथ्या भागामध्ये बरोबर मॅच होते. आता आपल्याला पुढचा प्रश्न प्रकार बघायचा आहे तो म्हणजे मालिका पूर्ण करा. या प्रकरणात आपल्याला 3 प्रश्न आकृत्यांची मालिका दिलेली असते. या 3 आकृत्या एका विशिष्ट क्रमसंगतीत दिलेल्या असतात.
याच क्रमसंगतीमध्ये चौथी आकृती आपल्याला पूर्ण करायची असते. यामध्ये पहिली आकृती व तिसरी आकृती सारखी असू शकते आणि याच क्रमसंगतीचा विचार करता दुसरी आणि चौथी आकृती सारखी असणे आवश्यक असते. यातील चिन्हे हे विविध क्रमाने फिरत असतात. या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल की इथे अशा प्रकारे रेषा मारलेल्या आहेत, म्हणजे एका चौकोनाचे 2 भाग केलेले आहे. मग जे काही भाग आहेत त्यातील हे बघा इथे दिसतो आहे एक भाग रंगवलेला आहे. त्याच्यानंतर पुढच्या आकृतीत तो पुढच्या भागात पुढे सरकलेला दिसतो. त्याच्या पुढच्या आकृतीत तो अजून पुढच्या भागात सरकलेला दिसतो. मग याचा अर्थ आपल्याला शोध लावायचा आहे की इथे जो चौकोन येईल त्याचं उत्तर काय असेल. तर पहिली आणि तिसरी आकृती पाहिली तर आपल्याला ती थोडीशी समान किंवा त्या दोघीचा आधार घेऊन आपल्याला पुढचं उत्तर शोधायचं आहे. तर आपल्याला या चारही पर्यायांमधून नेमकं या प्रश्न प्रकारामध्ये बसणारा पर्याय शोधायचा आहे. या ठिकाणी चिन्हे विविध क्रमाने फिरत असतात. चिन्हांची बाजूंची संख्या कमी होणे वाढणे यांसारखे बदल आपल्याला पाहायचे असतात, निरीक्षण करायचे असतात. आकृतीतील चिन्हे हे घड्याळातील काट्याच्या दिशेने किंवा विरुद्ध दिशेने पण फिरू शकतात. मग ते फिरलेले आहेत का ते पाहायचं आहे. म्हणजे इथे निरीक्षण शक्ती तुमची खूप महत्त्वाची आहे. या ठिकाणी आपल्याला जर आपण उत्तर आकृतीचे निरीक्षण केले तर सहज लक्षात येते की आकृती क्रमांक ए हे याचं उत्तर असू शकेल. प्रश्न प्रकार आहे समसंबंध. या प्रकरणात पहिल्या व दुसऱ्या आकृतीत जसा समसंबंध असतो त्याच प्रकारचा समसंबंध तिसऱ्या आणि चौथ्या आकृतीत असतो. आकृत्यांमध्ये आरशातील प्रतिमा किंवा जलप्रतिबिंब याचा संबंध असतो. आकृत्यांमध्ये चिन्हे खुणा यांच्या संख्येत वाढ होते. आकृत्यांमध्ये लहान मोठेपणा आकारानुसार बदलतो. आकृतीच्या आत व बाहेर चिन्हांची अदलाबदल होते. 90 अंश किंवा 180 अंशात आकृत्या फिरत असतात. लहान नक्षी मोठ्या होतात किंवा मोठ्या नक्षी आकाराने लहान होतात. आकृत्या विशिष्ट दिशेने इथे फिरतात. भौमितिक आकृत्या त्यांच्या नियमानुसार तयार होतात. इकडे आपल्याला जर नमुना प्रश्नात आपण पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला प्रश्न आकृती दिसते आहे आणि समोर उत्तर आकृत्या दिसत आहेत. पहिल्या प्रश्न आकृतीत खालील आकृती आकाराने मोठी आणि वरील आकृती आकाराने लहान याप्रमाणे दुसऱ्या आकृतीत वरील भाग लहान व खालील भाग मोठा अशा प्रमाणे बदल होत गेलेला आहे. जर आपण हा बदल उत्तर आकृतीमध्ये शोधायला गेलो तर आपल्याला यानुसार पर्याय क्रमांक 2 म्हणजेच बी हे उत्तर बरोबर आहे. 6वा प्रश्न प्रकार या ठिकाणी आपण पाहणार आहोत. भौमितिक रचना पूर्ण करा. या प्रकरणात भौमितिक प्रकारांची मांडणी पूर्ण करावयाची असते. त्यामध्ये वर्तुळ, चौरस, त्रिकोण यांचा काही भाग दिलेला असतो आणि त्याचा राहिलेला भाग हा उत्तर आकृतीमधून निवडून आपल्याला पूर्ण करायचा असतो. जी प्रश्न आकृती दिलेली असेल तिच्या बाह्य बाजूने पेन्सिलच्या सहाय्याने रेखाटन करून आकृती पूर्ण करावी, म्हणजे आपल्याला तो भाग लगेचच मिळतो. या ठिकाणी प्रश्न आकृती आपल्याला दिसते. आता प्रश्न आकृतीचं जर आपण रेखाटन अशा पद्धतीने करून हा भाग पूर्ण केला तर आपल्याला या ठिकाणी लगेच उत्तर आकृती काय असेल हे आपल्या लक्षात येईल. 7वा प्रश्न प्रकार असा आहे की आरशातील प्रतिमा. या प्रकरणात एखाद्या आकृतीच्या आरशातील प्रतिबिंब कसे दिसेल हे आपल्याला शोधायचे असते. यामध्ये एक आकृती प्रश्न आकृती स्वरूपात दिलेली असते आणि पुढे उत्तर आकृत्यांमध्ये 4 त्या आकृतीच्या आरशातील प्रतिमा दिलेल्या असतात. परंतु या 4 पैकी एकच प्रतिमा ही त्या आकृतीची आरशातील वास्तव प्रतिमा असते. प्रश्न आकृतीतील वरचे व खालचे चिन्ह आरशात आहे तसेच दिसते हे नेहमी लक्षात ठेवा. उजवी बाजू डावीकडे दिसते, डावी बाजू उजवीकडे दिसते. दिलेल्या चिन्हांची जागा बदलत असली तरी चिन्हांच्या आकारात बदल होत नाही. बघा, आरशात दिसणारी इंग्रजी अंक व कॅपिटल अक्षरे हे आपण पहिल्या प्रकरणातही अभ्यासलेलं होतं. तेच स्मॉल लेटर म्हणजे आरशात दिसणारी इंग्रजी लहान अक्षरे अशा पद्धतीने दिसतात. आरशात दिसणाऱ्या ह्या काही आकृत्या आहेत. यावरून आपल्याला आरशातील प्रतिमा ही ओळखायची असते. जर इथे या ठिकाणी आपण पाहिलं, ही एक प्रश्न आकृती समजूया आणि ही एक उत्तर आकृती आहे.
ही कशी आहे, आरशातील सेम टू सेम प्रतिमा या ठिकाणी आपल्याला दिसते. काही आकृती अशा असतात ज्या आरशातही समसमान दिसतात, तर काही आकृत्या अशा असतील की ज्या वरचे खालचे चिन्ह आपल्याला लक्ष देऊन बघावं लागेल. उजवी डावी बाजू आपल्याला बघून उत्तर आकृती ओळखावी लागेल. या ठिकाणी नमुना प्रश्न आपल्याला पाहायला मिळतोय. 634 हा जो नंबर आहे किंवा ही जी संख्या आहे ही उत्तर आकृत्यामध्ये कशी दिसते, तर या ठिकाणी पर्याय क्रमांक बी हे याचं बरोबर उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न प्रकार आहे कागदाची घडी व उलगडा, छिद्रे पाडणे किंवा कापणे. या प्रकरणात आपणास कागदाच्या एका तुकड्याला सूचनेप्रमाणे घड्या घालून किंवा दुमडून त्या कागदावर भोके किंवा छिद्रे पाडावी लागतात. त्यानंतर हा कागद घडी पूर्णपणे उघडल्यानंतर कसा दिसतो हे दिलेल्या उत्तर आकृत्यांमधून शोधायचे असते. कागदावर घडी घालणे म्हणजे डॉटेड या खुणांवर घडी घालणे होय. परीक्षेत प्रत्यक्षात कागदावर ही कृती आपल्याला करता येत नाही, त्यामुळे आपल्याला याचा सराव हा आधीपासूनच करायचा आहे. कागदाला घडी घालून उलगडणे म्हणजेच त्याची आरशातील प्रतिमा बनवण्यासारखेच आहे. अशा प्रश्न प्रकारात प्रश्न आकृत्यांत शेवटी जी आकृती दिलेली असते तिच्या विरुद्ध म्हणजे दिलेली छिद्रे, घड्या या चिन्हांच्या विरुद्ध दिशेने क्रमाने पेन्सिलने रेखाटत गेल्यास दिलेली आपल्याला उत्तर आकृती मिळते. या ठिकाणी आपल्याला स्पष्टीकरण पाहता येईल. समजा कागदास घडी घालण्याच्या 3 कृती दिलेल्या आहेत. त्या ठिकाणी तुटक रेषा कागदाच्या घडीच्या रेषा दर्शवतात. उत्तर शोधण्यासाठी शेवटच्या आकृतीकडून दुसऱ्या आकृतीकडे, दुसऱ्या आकृतीकडून पहिल्या आकृतीकडे आपल्याला जायचे आहे. दुसऱ्या आकृतीत बाणाची दिशा या पद्धतीने अशी तिसऱ्या आकृतीकडे असल्यास आता विरुद्ध उलट दिशेने आपल्याला अशा पद्धतीने जायचे आहे. या ठिकाणी कागदाच्या समान चौरसाकृती 4 भागाचे निरीक्षण केल्यास चौथा भाग फक्त याप्रमाणे दिसतो. आता या भागाच्या उलट दिशेने गेल्यास पुढील आकृती अशी आपल्याला मिळते. आता वरील आकृतीच्या राहिलेल्या दोन्ही बाजू भाग याप्रमाणे दिसतील. उत्तर आकृतीत अशा तुटक रेषा दिसत नसतात, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवायला हवे. नमुना प्रश्न पहा. प्रश्न आकृतीत दाखवल्याप्रमाणे एका कागदाच्या घड्या घालून त्याला भोकं पडलेले आहेत. ए, बी, सी आणि डी अशा या 4 आकृत्या उजवीकडून दिलेल्या आहेत. घड्या उलगडल्यावर कागद कसा दिसेल तशा उत्तर आकृत्या उजवीकडे ए, बी, सी, डी अशा उत्तर आकृत्यांमधून त्याची आपल्याला निवड करायची आहे. तर या आकृतीमध्ये जर आपण निवड करायला गेलो तर प्रश्न आकृत्यामधील शेवटची आकृती पहा. तिचे विरुद्ध भाग रेखाटत गेल्यास याप्रमाणे आपल्याला भाग मिळतील. म्हणून 4ही भाग जर जुळवले तर आकृती अशा पद्धतीने तयार होईल. म्हणून पर्याय क्रमांक बी हे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न प्रकार पाहू. अवकाश कल्पना म्हणजेच तुकडे आपल्याला या ठिकाणी जोडून उत्तरं शोधायची आहेत. या प्रकरणात विविध प्रकारच्या आकारांचे भौमितिक तुकडे दिलेले असतात. हे तुकडे एकत्र करून एक आकृती तयार करायची असते. प्रश्न आकृतीत दिलेल्या तुकड्यांचे काळजीपूर्वक निरीक्षण करायचे आणि एकूण तुकडे मोजायचे. तुकड्यांना ABCD असा क्रमांक द्यायचा. उत्तर आकृत्यांचे निरीक्षण करून तुकडे जोडवून पाहिल्यास एक आकृती निश्चित तयार होते. प्रश्न आकृतीत दिलेल्या विविध तुकड्यांचा आकार लक्षात घेऊन उत्तर आकृत्यांशी तुलना करायची असते. या ठिकाणी प्रश्न आकृती आपल्याला दिली आहे. या सर्व आकृत्यांना आपण क्रमांक द्यायचे आहे ABCD आणि त्यातून आपल्याला कोणत्या आकृतीशी मॅच करता येईल अशी आकृती जुळते ते पाहायचं आहे. या ठिकाणी आपण जर आकृत्या जुळवल्या तर आपल्याला पर्याय क्रमांक सी हे उत्तर मिळतं. शेवटचा प्रश्न प्रकार लपलेली आकृती शोधा. या प्रकरणात प्रश्न आकृतीत उत्तराचा काही भाग दिलेला असतो. म्हणजेच प्रश्न आकृती ज्या उत्तराचा एक भाग आहे अशी उत्तर आकृती आपणास शोधायची असते. प्रश्न आकृतीतील उभी रेषा, आडवी रेषा, तिरपी रेषा, वक्र रेषा यांपैकी जो भाग दिला आहे तो लक्षात घेऊया. उत्तर आकृत्यांचे निरीक्षण जर आपण केले तर सहज तो भाग आपल्याला सापडतो. आपण या नमुना प्रश्नाकडे जाऊया. खालील प्रश्नात डाव्या बाजूस एक प्रश्न आकृती दिलेली आहे. ABCD अशी 4 उत्तर उजव्या बाजूला आपल्याला दिलेले आहेत, जिच्यामधून प्रश्न आकृती लपलेली आहे किंवा त्यांनी लपवलेली आहे आणि तीच उत्तर आकृती म्हणून आपल्याला
निवड करायची आहे। या प्रश्न प्रकारामध्ये अशा पद्धतीने आपल्याला ही आकृती लपलेली दिसते, म्हणून पर्याय क्रमांक ए हे याचे बरोबर उत्तर आहे। आज या व्हिडिओमध्ये आपण जवाहर नवोदय विद्यालय या प्रवेश परीक्षेसाठी विभाग 1 मध्ये मानसिक क्षमता चाचणीवर 40 प्रश्न असतात व त्यावर 50 गुण मिळतात। अशा पद्धतीने या 10 प्रश्न प्रकारांचा अभ्यास केल्यास आपल्याला हे गुण सहजपणे आपण प्राप्त करू शकतो। आपण या प्रकरणात नेमके कोणकोणत्या प्रश्न प्रकारांचा अभ्यास केला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। वेगळे पद शोधा, समान आकृती निवडणे, आकृती पूर्ण करा, मालिका पूर्ण करा, समसंबंध, भौमितिक रचना पूर्ण करा, आरशातील प्रतिमा, कागदाची घडी व उलगडा, अवकाश कल्पना, तुकडे जोडणे, लपलेली आकृती शोधणे, अशा पद्धतीने आपल्याला ह्या प्रकारांवरती प्रश्न विचारले जाणार आहेत। तरी सर्वांनी सराव करायचा आहे। आता या व्हिडिओमध्ये पुढे काही आपल्याला आकृत्या दिसतील, त्या आकृत्यांचा सराव व्हिडिओ पॉज करून तुम्ही तुमच्या वहीत करायचा आहे व त्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे आहे। यात वेगळी आकृती तुम्हाला ओळखायची आहे। व्हिडिओ पॉज करून तुम्ही यातील वेगळी आकृती ओळखायची आहे। लाल रंगाने दाखवण्यात आलेले बाण हे त्या प्रश्नाचे उत्तर दर्शवितात। यातील उत्तरे तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो। अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण व्हिडिओचा अभ्यास केल्यास मानसिक क्षमता चाचणीचा तुमचा अभ्यास होईल आणि या पद्धतीने नवोदय परीक्षेतील यश मिळवण्यात तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल। धन्यवाद।